ग्रामपंचायत सदस्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या. कारेगाव ग्रामपंचायतचे भारतीय जनता पार्टीचे सदस्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या असे निवेदन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूर तहसीलदार यांना दिलं. या निवेदनात म्हटलं आहे की श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतचे सदस्य सुनील पटारे व प्रणव भारत हे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला निविदा कुठल्या काढल्या आणि त्या बघण्यासाठी मागितल्या असता ग्रामसेवकांनी सांगितले की निविदा देता येणार नाही आणि दोन्हीही ग्रामपंचायत सदस्यांची अपमानास्पद वागणूक केली. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसेवकाला कोंडून घेण्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलं. यावेळी ग्रामसेवकास कुठल्याही प्रकारच्या शिव्या दिलेल्या नाही. हा सर्व प्रकार घडल्यानंतर ग्रामसेवकाला 2 दिवसांनी जाग आली. त्या ग्रामसेवकानं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन 353चा गुन्हा दाखल केला. भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो तो अतिशय निंदनीय आहे. तो दोनही ग्रामपंचायत सदस्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी मार्केट कमिटी संचालक मदन भाऊ चौधरी, माजी भारतीय जनता पार्टी तालुकाध्यक्ष बबन मुठे, भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष उद्योग आघाडीचे सुरेश आसने, सतीश शेळके, कैलास शिंदे, अण्णासाहेब थोरात, भाजपा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल बोडके, नारायण पिंजारी, नितीन आसने, श्रीरामपूर मधील 32 गावातील नेते नवनाथ पवार, जालिंदर कानडे आदींसह अन्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी. श्रीरामपूर प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनीर सय्यद. आमचे कारेगावचे ग्रामपंचायत सदस्य सुनील पटारे आणि प्रणव भारत हे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाला त्या ठिकाणी निविदा कुठल्या काढल्या कामांच्या हे विचारण्यासाठी गेले आणि निविदा बघण्यासाठी मागितल्या. तर तो म्हटलं मी तुम्हाला कुठलेच कागदपत्र देणार नाही आणि त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक त्यांनी त्या ठिकाणी दिली आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी ग्रामसेवकाला कोंडून घेण्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्याला कुठल्याही शिव्या दिलेल्या नाही आणि त्यामुळं ग्रामसेवकांनी 2 दिवसांनी नंतर त्याला 2 दिवसांनी जाग आली आणि पोलीस स्टेशनला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी 353चा गुन्हा दाखल केला. अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाजपचं सरकार असतानाच त्रास दिला जातो. हा त्रास अत्यंत निषेधार्ह आहे. सुनील पटारे आणि प्रणव भारत यांच्यावरचा गुन्हा मागे घेण्यात यावा म्हणून आम्ही तहसील कचेरीला आता तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे.